मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थ विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत भाईंदर पोलिसांना मोठे यश मिळाले। भाईंदर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका नायजेरियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडे सुमारे 2 ग्रॅम कोकेन आढळून आले। त्याची बाजारातील किंमत अंदाजे 40 ते 50 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते। गुप्त माहितीनुसार भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील बालाजीनगर परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी कारवाई केली आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आला। सदर प्रकरणी आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। पकड केलेली आहे आणि कोकेन त्याच्या ताब्यातून घेतली आहे। माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांनी दिनांक 20/6/24 पासून दिनांक 20/4/26 पासून 26/4/26 पावेतो ही आठवड्याभराची अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेतलेली आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील अंमली पदार्थ विरोधी मोहीम विशेषत्वाने आणि प्रभावाने राबवण्यात येत आहे। या मोहिमेदरम्यान रोज सेवन करणारे, विक्री करणारे, बाळगणारे या इसमावरती कारवाई करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आज दिनांक 23 रोजी आमचे गुन्हे प्रकटीकरण कक्ष आणखी अंमली दहशतवाद विरोधी कक्ष हे पेट्रोलिंग करता बाहेर पडलेले असताना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून बातमी मिळाली की भाईंदर रेल्वे स्टेशन लगत बालाजीनगर परिसरात एक नायजेरियन व्यक्ती ड्रग विक्री करण्याकरता येणार आहे। त्या बातमीची खातरजमा करण्यासाठी सापळा रचला असता मिळालेल्या बातमीनुसार एक नायजेरियन व्यक्ती भाईंदर रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता किंवा त्याचबरोबर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोकेन हा अंमली पदार्थ मिळून आला। 87.2 ग्रॅम अंमली पदार्थ त्याच्याकडे मिळून आला। त्याची किंमत अंदाजे 40 ते 45 लाख रुपये आहे। सदरचा इसम आम्ही ताब्यात घेतलेला असून आता आम्ही पुढील कारवाई करीत आहोत। सोसायटीला काय संदेश देणार? सोसायटीला याच माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की आपण आपली मुलं बाळं जे आहेत, लहान मुलं जे त्यांचं संस्कारक्षम वय आहे, या वयातच त्यांच्यावरती ते कोणत्याही अंमली पदार्थाला किंवा इतर कोणत्याही व्यसनाला बळी पडू नयेत याकरता संस्कार होणे फार गरजेचे आहे। त्यानंतर जर असे कोणी अंमली पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारे जर कोण त्यांच्या पाहण्यात असतील, त्यांना त्याचा त्रास होत असेल तर त्यांनी वेळीच आम्हाला याबाबत अवगत करावे आणि त्यांच्यावरती त्याच वेळी कारवाई करू, जेणेकरून समाजाला या सर्व अंमली पदार्थाच्या विळख्यापासून वाचवता येईल।